माझं नाव स्मिता आहे. माझे आई-वडील मला मारून खूप दूर फेकून आले. ते म्हणत होते, "तू आमची प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकली आहेस." मला माहीत नाही मी असे कोणते काम केले होते, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा मातीत मिसळली होती. मी तर एक अपंग मुलगी होते, जिला या जगातील लोकांशी काही घेणं-देणं नव्हतं. माझ्या आईवडिलांनी मला विष दिले होते. त्यांच्या नजरेत मी मरून गेले होते. परंतु तेव्हाच एका चांगल्या आणि प्रेमळ माणसाचे लक्ष माझ्यावर गेले. त्याने माझा जीव वाचवला आणि त्यानंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. काही वर्षानंतर जेव्हा मी 18 वर्षांची झाले, तेव्हा त्या व्यक्तीने माझ्याशी लग्न केले. मी त्या व्यक्तीसोबत खूप आनंदी होते. एके दिवशी आमची मोलकरीण मला म्हणाली, "मॅडम, मला तुमच्यावर झालेला अत्याचार बघवत नाही." जेव्हा मी तिला विचारले, "कोणता अत्याचार?" तेव्हा ती म्हणाली, "आज तुम्ही तुमच्या बेडवरची चादर बाजूला करून स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला सर्व काही प्रकार समजेल. साहेब तुमच्यावर एवढं का प्रेम करतात?" रात्री माझे पती झोपी गेल्यानंतर मी जेव्हा आमच्या बेडवरची चादर बाजूला केली, तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. मला असे वाटले, आत्ता माझा जीव निघून जातो की काय, कारण चादरच्या खाली तर माझे वडील प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करायचे. माझ्या आईला देखील जॉब करायची खूप आवड होती. परंतु माझ्या वडिलांनी आईला जॉब करू दिला नाही, कारण वडिलांना आईच्या सौंदर्यामुळे तिला घरातून बाहेर जाऊ द्यायचे नव्हते. माझ्या आईचे शिक्षण माझ्या वडिलांपेक्षा जास्त झाले होते. ती नेहमी म्हणत होती, "माझ्या यशस्वी होण्यावर तुझे वडील जळतात, त्यामुळे ते मला जॉब करू देत नाहीत." फक्त याच कारणाने त्या दोघांमध्ये सतत वाद होत असे. नेहमी घरात भांडणतंटा होऊ लागला. आईच्या बोलण्यात नेहमी आईच्या मैत्रिणीचा हात असायचा. त्या मैत्रिणी नेहमी आईसमोर त्यांच्या महागाच्या वस्तूंचे प्रदर्शन करत होत्या. ते पाहून आईच्या मनात इच्छा होत होती, तिने पण अशा महागाच्या वस्तू खरेदी करावं. आईला गरीब असल्याने आता कमीपणा वाटत होता. तसे तर आमच्या घरात कशाचीच कमतरता नव्हती. पप्पा एवढं कमवत होते, ज्याने घर खर्च चांगल्या प्रकारे चालत होता. माझ्या जन्मानंतर दोघांना आनंद झाला, पण जेव्हा त्यांना समजले त्यांची मुलगी अपंग आहे, तेव्हा एकमेकांवर या गोष्टीचा ते आरोप करू लागले. त्यांना निरोगी बाळ हवं होतं. आईला तिच्या मैत्रिणीसमोर हे सांगण्यासाठी अपमान वाटत होता की तिची मुलगी अपंग आहे. माझ्या वडिलांना तर नेहमी माझं ओझं वाटत होतं. मी दिवसभर रडत होते. एक माझी आजीच होती, जिला माझी काळजी वाटत होती. ती नेहमी माझ्या जवळपास असायची आणि पाहता पाहता मी 13 वर्षांची झाले. मला कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. मी आईवडिलांचं भांडण पाहून लहानाची मोठी झाले होते. आईचे सौंदर्य मला श्राप वाटू लागले. आईच्या सुंदर असण्याचा काय फायदा? ती माझ्यावर प्रेम करत नव्हती. देवाने मला सौंदर्य भरभरून दिलं, पण मला चालण्या फिरण्यासाठी पाय दिले नाही. जेव्हा तुम्हाला ओझं समजलं जातं, तेव्हा तुमच्यामधल्या सर्व गोष्टी कमी लेखल्या जातात. वडील नेहमी म्हणत होते, "माहीत नाही कोणत्या पापाची शिक्षा म्हणून देवाने आपल्याला अपंग मुलगी दिली आहे." खरं सांगायचं तर मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. वडिलांना आता मूलबाळ नको होतं. मला पाहून ते म्हणत होते, "किती सुंदर मुलगी आहे आपली. कदाचित तिच्या पायाने ती चालू शकली असती तर. आता हिच्याशी कोण लग्न करेल?" नेहमी आपल्या डोक्यावर एक ओझं म्हणून ही राहील. माझ्या मनात यायचं, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम करावं, मला प्रेमाने त्या दोघांनी जवळ घ्यावं. परंतु ते दोघं माझ्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हते. ते एकमेकांमध्ये भांडण करत राहायचे. त्यांना एकमेकांना घटस्फोट द्यायचा होता. आई नेहमी माझ्या वडिलांना म्हणते, "मला तुम्ही घटस्फोट द्या, मला तुमच्यासोबत राहायचं नाही." पण सर्वात मोठं कारण मी होते. त्यांनी मला अनाथाश्रमामध्ये टाकायचं ठरवलं होतं, परंतु माझ्या आजीने तसे होऊ दिले नाही. नंतर अचानक आजीची तब्येत बिघडली. तेव्हा माझी काळजी कोणीही घेत नव्हतं. आजीवर उपचार पण तसे तर चालू होते आणि नंतर याच आजारपणात आजी एके दिवशी कायमची आम्हाला सोडून देवाच्या घरी निघून गेली. तेव्हा मी खूप रडले होते. "देवा, मला पण तुझ्याजवळ बोलावून घे." आजीच्या निधनाला काही दिवस झाले होते. तेव्हा
आईवडिलांचे भांडण वाढत गेले. आई तिचा सर्व राग मला मारून व्यक्त करत होती. काय माहीत तसे केल्याने आईला काय आनंद मिळत होता. आई वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये एका माणसाला भेटायची. आईने मला स्पष्ट सांगितलं होतं, ही गोष्ट मी कोणालाही सांगू नये. नंतर एके दिवशी आईवडिलांचा कोणत्या तरी एका गोष्टीवरून घरात वाद झाला. तेव्हा आई माझ्या जवळ आली आणि मला तिच्या हाताने ती जेवण भरवत होती. मला मात्र आश्चर्य वाटलं, आज आईला काय झालं आहे, का ती मला तिच्या हाताने आज जेवण भरवत आहे. परंतु मला माहीत नव्हतं त्या जेवणात विष मिसळले होते. जेवण झाल्यानंतर जेव्हा मी बेशुद्ध पडले तेव्हा माझ्या आईवडिलांना वाटले मी मरून गेले आहे. तेव्हा त्यांनी मला उचलून एका दूरच्या ठिकाणी घेऊन गेले. तेव्हा माझं वय 14 वर्ष होतं. मी लहानपणापासून एक ऐकत आले होते, आईवडिलांचं त्यांच्या मुलांवर खूप प्रेम असतं. ते स्वतः आपल्या मुलांसाठी प्रत्येक अडचणीचा सामना करतात आणि आपल्या मुलांचे ते रक्षण करतात. आपल्या लेकराला ते काटा पण टोचू देत नाही. परंतु मला विष देताना माझ्या आईवडिलांचे हात कापले नसतील का? त्यांच्यामधली माणुसकी कदाचित संपली होती. त्या दोघांना एकत्र राहायचं नव्हतं, पण माझी त्यांना वेगळं होण्यासाठी अडचण झाली होती. परंतु मला मारून टाकण्याची काय गरज होती? त्यांनी मला एखाद्या अनाथाश्रमामध्ये फेकायचं होतं. त्यांना वाटत होतं त्यांनी कदाचित मला मारून टाकले आहे. म्हणतात ना, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. मी खरोखर मरून गेले असते जर वेळेवर त्या दयाळू माणसाने येऊन माझा जीव वाचवला नसता तर. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. मी खूप चकित झाले होते. आजच्या युगात कोण एवढं दयाळू असू शकतं? माझ्या तर आईवडिलांनी मला मरण्यासाठी सोडलं होतं. माझ्यासाठी तो व्यक्ती एक देवदूत व्यक्ती होता, ज्याने मला कडक उन्हात असतानाही सावली दिली होती. त्या माणसाने मला माझं नाव विचारलं आणि त्याने विचारलं, तू कोण आहेस आणि कोणी तुला विष दिलं आहे? मी म्हणाले, माझे आईवडील. एवढं बोलून मी थांबले. मी म्हणाले, मी अपंग असल्याकारणाने माझे आईवडील माझा तिरस्कार करत होते. त्यांना माझ्यापासून सुटका हवी होती, त्यामुळे त्यांनी मला विष दिले. तो व्यक्ती अतिशय सुंदर दिसत होता. त्याचे वय काही जास्त नव्हते. तो 21-22 वर्षांचा तरुण होता. त्याने मला त्याच्या घरी नेले. त्याचं घर अतिशय सुंदर होतं. तो मला खूप चांगल्या श्रीमंत घरातला वाटत होता. मी त्याला विचारलं, तुमच्या घरात कोणी राहत नाही का? तेव्हा त्याने सांगितलं, माझं पण या जगात कोणीही नाही. तो म्हणाला, तुम्ही इथे राहू शकता. मला अगोदर थोडं विचित्र वाटलं. मी एका अनोळखी व्यक्तीच्या घरात कसं राहू? नंतर विचार केला. माझ्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. मी म्हणाले, मला काहीतरी काम द्या. तेव्हा तो हसत म्हणाला, तू काही काम करण्यासाठी या जगात आलेली नाहीस. काम करण्यासाठी माझ्या घरात मोलकरीण आहे. नंतर त्याने माझी खूप काळजी घेतली. वेळ हळूहळू निघून जात होता. आता मी 18 वर्षांची झाले होते. मला हळूहळू तो मुलगा आवडत होता. ज्या प्रकारे तो माझी काळजी घेत होता, माझी काळजी करत होता, त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाढत गेलं. परंतु मी त्याच्यासमोर माझं प्रेम कधीही व्यक्त केलं नाही, कारण मला माहीत होतं त्याच्यात आणि माझ्यात खूप मोठी दरी आहे. नंतर एके दिवशी अचानक त्यानेच मला लग्नाबद्दल मागणी घातली. मला आश्चर्य वाटलं. त्याच्यासारखा सुंदर तरुण का माझ्यासारख्या अपंग मुलीसोबत लग्न करेल? परंतु हेच सत्य होतं. त्याने मला सांगितलं त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि मी पण त्याच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला. तेव्हा त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम मला स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर त्याने मला खूप जास्त शॉपिंग करून दिली. मला प्रत्येक गोष्ट त्याने खरेदी करून दिली. नंतर एके दिवशी त्याने माझ्याशी लग्न केलं. मला तर हे सर्व एका स्वप्नाप्रमाणे वाटू लागलं. देवाने माझ्या नशिबात एवढा आनंद लिहिला होता, मला तर विश्वासच बसत नव्हता. मी त्याच्यासोबत खूप आनंदी होते. आता मी त्या घरची मालकीण होते. मला या जगात आधार भेटला होता. देवाने माझ्यासारख्या अपंग मुलीला सुंदर जोडीदार दिला होता. त्या मुलाचं नाव अमोल होतं. दररोज कामावरून घरी येताना तो माझ्यासाठी गुलाबाचे फूल घेऊन यायचा. तो मला घरातील काम करू देत नव्हता. मी दररोज
त्याच्यासाठी मेकअप करून तयार होऊन बसत होते. त्याने सांगितलं त्याचा खूप मोठा व्यवसाय आहे, तो खूप श्रीमंत व्यक्ती आहे. मला त्याच्यासोबत बाहेर नेताना त्याला कधीच अपमानित वाटले नाही. मी प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्यासोबत जायचे. त्याचे मित्र खूप चकित झाले होते. एवढ्या सुंदर मुलाने का एका अपंग मुलीशी लग्न केलं? मी कमी सुंदर नव्हते, पण म्हणतात ना, आनंद फार काळ टिकत नाही. आनंदाचं वय फार कमी असतं. आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागतेच. मी नेहमी देवाला प्रार्थना करत होते, माझ्या आनंदाला कोणाची दृष्ट लागू देऊ नको. मी आणि अमोल एकमेकांसाठी पूरक होतो. एके दिवशी आमची मोलकरीण मला जेवण द्यायला आली. तेव्हा ती म्हणाली, मॅडम, मला हे सर्व पाहवले जात नाही. मला जो तुमच्यावर अत्याचार होतोय तो पाहवत नाही. मी म्हणाले, कोणता अत्याचार? तेव्हा ती म्हणाली, मॅडम, तुम्ही रात्री साहेब झोपल्यानंतर तुमच्या बेडच्या खाली नक्की बघा. मी तिला विचारलं, असं का बोलत आहेस तू? तेव्हा ती म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला काही सांगितले तर माझ्यावर संकट येऊ शकतं, परंतु तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा, तुम्हाला सर्व काही समजेल. फक्त आता तुम्ही मला काही विचारू नका. मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. मी तसे केले तर माझी नोकरी कायमची मी गमावून बसेल आणि साहेब माझी काय अवस्था करतील ते मी सांगू शकणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही कोणालाही कळू देऊ नका, नाहीतर साहेब मला घरातून बाहेर हकलून देतील. मी पैशासाठी हतबल होईल. मला आश्चर्य वाटलं, माझ्या पतीची एवढी विश्वासू मोलकरीण होती ती. मला कुठे जायचं असेल तर ती माझ्यासाठी व्हीलचेअर मागे धरून सोबतच यायची. मला खूप आश्चर्य वाटलं. त्या दिवशी रात्री मी माझ्या पतीच्या झोपण्याची वाट बघत होते. शेवटी असे काय आहे बेडखाली जे मला आजपर्यंत समजले नाही? बेडखाली काय असेल? अमोल झोपल्यानंतर जेव्हा मी बेडखाली पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली, कारण तिथे तर हाताने बनवलेल्या 5 ते 6 बाहुल्या पडलेल्या दिसत होत्या, ज्या एका पुतळ्याप्रमाणे होत्या. त्या सर्व बाहुल्यांचे पाय तुटलेले होते आणि त्यावर सुया टोचून ठेवलेल्या होत्या. त्या बाहुल्या दिसायला अगदी माझ्यासारख्या दिसत होत्या. मी अतिशय घाबरले होते. माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. मी विचारात हरवले. मी अमोलला विचारावं असा विचार केला. नंतर मला त्या मोलकरणीचा घाबरलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी कोणाला काही सांगू नये. जर मी माझ्या पतीला काही विचारलं आणि त्यांना समजलं की मला मोलकरणीने हे सर्व काही सांगितलं आहे तर ते तिला लगेच नोकरीवरून काढून टाकतील. नंतर त्या बिचारीच्या मुलांचं कसं होईल आणि माझ्यासोबत पण काय होईल सांगता येणार नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मोलकरणीला विचारलं. बेडखाली 4 पुतळे होते जे सकाळी तिथून गायब झाले होते. तू मला सांग, असे काय कारण आहे? कृपया करून माझ्यापासून तू काहीही लपवून ठेवू नको. मी तुझं नाव कोणालाही सांगणार नाही. ती म्हणाली, मॅडम, तुम्हाला वाटत नाही का तुमची एवढी दया कोणाला येईल? याचे नक्कीच काहीतरी कारण असणार. तुमच्या अगोदर इथे बऱ्याच मुली आलेल्या आहेत. त्या सर्व मुली साहेबांच्या सुंदरतेवर प्रभावित झाल्या होत्या. साहेबांनी त्यांच्यासोबत सुद्धा लग्न केलं होतं, परंतु त्या मुली... एवढं बोलून ती मध्येच बोलणं थांबवत मला म्हणाली, मॅडम, तुम्ही खूप निरागस आणि साध्या आहात. तुम्ही साहेबांपासून सावध राहा. मला तुमची मदत करायची आहे. मोलकरणीचे बोलणे ऐकून मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी म्हणाले, मला तू सांग, त्या पुतळ्याच्या मागचे काय रहस्य आहे? तेव्हा ती म्हणाली, मॅडम, या अगोदरच्या मॅडम ज्या होत्या त्यांचेही पुतळे बेडखाली असेच साहेबांनी ठेवले होते. मी माझ्या डोळ्यांनी ते सर्व काही पाहिलं होतं. नंतर अचानक काही दिवसांनी त्या मॅडमचं अचानक निधन झालं होतं. तेव्हा साहेब मला म्हणाले होते, याबद्दल तू कोणालाही काही सांगू नको. मी सर्व नोकरांना ही गोष्ट कोणाला सांगू नका असे बजावून सांगितले आहे. मोलकरणीचे बोलणे ऐकून मी चिंतेत पडले. मी तिला आता सल्ला मागितला. मला तूच सांग, आता आम्ही काय करायला हवं? तेव्हा मोलकरीण म्हणाली, मॅडम, तुम्ही तुमचा जीव वाचवून इथून लगेच पळून जायला हवं. मॅडम, इथे जवळच एक NGO आहे. तिथे अनाथ आणि असहाय्य मुलांना आश्रय दिला जातो. इथे तुम्हाला जीवाशी मारले जाईल.
मी त्या मोलकरणीचे बोलणे ऐकून अतिशय घाबरून गेले होते. माझे मन हे सर्व काही मान्य करायला तयार नव्हतं. तो तर माझी किती काळजी घ्यायचा. माझ्या उपचारासाठी तो काळजीत असायचा. त्याने सांगितलं होतं तो डॉक्टरांना बोलला आहे. डॉक्टरांनी त्याला सांगितलं आहे मी लवकरच ठणठणीत होईल. तुझ्यावर उपचार होतील. तू तुझ्या पायावर उभी राहशील. कोणी एवढं प्रेम करत असेल तर तो असं काही करू शकतो का? तो आपल्या प्रिय व्यक्तीचा जीव घेऊ शकतो का? मला समजत नव्हतं की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर विश्वास ठेवू नको. तेव्हा मला विचारात पाहून मोलकरीण घरातील दुसऱ्या एका मोलकरणीला घेऊन आली. तिने पण मला तेच सर्व काही सांगितलं. दुसऱ्या मोलकरणीचे बोलणे ऐकून आता तर मी खरोखरच घाबरले होते. त्या मोलकरणीने माझी खूप मदत केली होती. तिने टॅक्सी बोलावली आणि त्यांना सांगितलं मॅडमला जवळ असलेल्या NGOच्या ऑफिस बाहेर सोडा. ड्रायव्हरने मला NGOच्या गेटवरती सोडलं. मी तिथे माझ्या व्हीलचेअरवर बसून राहिले. काही वेळ मी बाहेरच व्हीलचेअरवर बसून विचार करत राहिले. तेव्हा अचानक माझ्या आईने तिथे मला पाहिलं आणि तिने गाडी थांबवून माझ्या जवळ आली. ती मला जिवंत पाहून रडत होती. मी मात्र माझ्या आईला पाहून खूप घाबरले होते. ती परत घरी नेऊन मला विष देते की काय असे मला वाटले. परंतु मी पळून जाऊ शकत नव्हते. माझ्या डोळ्यात भीती पाहून ती म्हणाली, बेटा मला माफ कर. मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूप चुकीचं होतं. मला वाटलं होतं तुझं निधन झालं असेल, परंतु तू तर जिवंत आहे. ती एवढं बोलून माझ्या जवळ येऊ लागली. परंतु मला तिचा राग आला. मी म्हणाले, आई तू तिथेच थांब. माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको. मी तुला कधीच माफ करणार नाही. ती माझ्या पाया पडत म्हणाली, मला माफ कर. त्या दिवशी तुला मारणे माझा निर्णय नव्हता. तुला विष देण्याचा निर्णय तुझ्या वडिलांचा होता. मी असहाय्य झाले होते. परंतु आता तू माझ्यासोबत राहशील. आता तुझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. त्यांनी त्यांचं नवीन आयुष्य चालू केलं आहे. तेव्हा मी म्हणाले, मी कसं विश्वास ठेवू तुझ्यावर? तू घरी नेऊन मला व्यवस्थित सांभाळशीलच. मला मारणार नाही. माझ्यासोबत तू वाईट वागणार नाही. माझी आई रडत होती. म्हणाली, स्मिता माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या तळमळत असलेल्या आईच्या ममतेला शांतता मिळेल. तेव्हा माझं मन भरून आलं. मी आईच्या गळ्यात पडून खूप रडले. आईने मला तिच्या घरी नेलं. मी आईला विचारलं, तुमच्या दोघांचा घटस्फोट का झाला? तेव्हा आई म्हणाली, तुझ्या वडिलांची माझ्यासोबत राहण्याची इच्छाच नव्हती. त्यांना माझ्यासोबत राहायचं नव्हतं. त्यांनी मला धमकी दिली होती. जर मी तुला मारण्यासाठी त्यांना सहमती दिली नाही तर ते आपल्या दोघींनाही मारून टाकतील. त्यामुळे मी घाबरून त्यांना सहकार्य केलं होतं. परंतु मला मान्य आहे, मला अशा प्रकारे हारून जायला नको होतं. नंतर एके दिवशी तुझ्या वडिलांनी लग्न केलं. त्यानंतर मी तुझ्या मामाच्या घरी गेले. पण त्यांनी पण मला आधार दिला नाही. सर्वजण असंच म्हणाले, एखादा पुरुष तेव्हाच दुसरं लग्न करतो जेव्हा तो पहिल्या पत्नीपासून समाधानी नसतो. तूच तुझ्या पतीला आनंदी ठेवण्यात अपयशी ठरली आहेस. यात तुझीच चूक आहे. तुझे वडील म्हणत होते, मी माझ्या नवीन पत्नीसोबत तुला पण घरात जागा देऊ शकतो. परंतु मला त्या माणसासोबत राहायचंच नव्हतं. मी रात्रभर रडत राहायचे. मी एक अशी आई आहे जिने स्वतःच्या मुलीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. मला एक क्षणसुद्धा शांतता मिळत नव्हती. मला नेहमी तुझा निरागस चेहरा समोर दिसत होता. मला तुझ्या वडिलांसोबत राहायचंच नव्हतं. मला अगोदर प्रॉपर्टीचा लोभ झाला होता. मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडला होता. परंतु मला समजले होते, कोणताच पुरुष विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो. माझ्या घटस्फोटानंतर तो पण माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झाला नाही. मी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. नंतर काही दिवसांनी मला नोकरीसुद्धा मिळाली. जेव्हा मला नोकरी मिळाली तेव्हा मला समजले मी काय केलं आहे. आयुष्यभर तुझी काळजी केली नाही. तूच माझी एकुलती एक मुलगी होतीस. मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं आहे. कित्येक लोक आपत्य जन्माला घालू शकत नाही. ते देवाला नवस करून थकून जातात. मला तर देवाने आपत्य सुख दिलं होतं. मुली माफ कर, मला माफ कर. मला तिला अजून अपमानित करायचं नव्हतं. त्यामुळे मी माझ्या आईला माफ केलं. माझ्या आईला आनंद झाला. माझी आई मला म्हणाली, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. एवढे दिवस तू कुठे राहत होतीस? तेव्हा मी म्हणाले,
जेव्हा तुम्ही लोकांनी मला मारून कचऱ्यात फेकून गेले तेव्हा एक मुलगा मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने माझ्यावर उपचार केले. नंतर त्याने माझ्याशी लग्न केलं. परंतु मला आत्ता समजले आहे तो व्यक्ती चांगला माणूस नाही. मला तिथे काम करणाऱ्या मोलकरणीने सांगितले आहे त्या माणसाने या अगोदर बरेच लग्न केले आहेत. तो लग्नानंतर त्याच्या पत्नीसारखा दिसणारा पुतळा तयार करतो आणि बेडखाली ठेवतो. त्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी मरून जाते. जेव्हा मला हे सत्य समजले तेव्हा मी तिथून पळून आले. मी रडत माझ्या आईला सर्व काही सांगितलं. माझी आई रडत म्हणाली, हे सर्व माझ्यामुळे झालं आहे. मी चांगली आई नाही झाले. माझ्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला. तू तुझ्या आईला माफ कर. मी म्हणाले, आई यात तुझा काही दोष नाही. आता आई म्हणाली, यात माझाच दोष आहे. तुला मनात एवढं दोष ठेवून मी सांभाळला आहे. जेव्हा तुला भूक लागत होती तेव्हा मी तुला किती मारत होते. तू मला घाबरत होती तरी मला तुझ्यावर दया येत नव्हती. परंतु आता तुला काही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मी एक चांगली आई बनून दाखवेल. आता मी माझ्या आईसोबत राहू लागले. आई मला बोलण्याचा प्रयत्न करत होती. माझी आई या वयात पण खूप सुंदर दिसत होती. आई कोणत्याच प्रकारे एक लग्न झालेल्या मुलीची आई वाटत नव्हती. कोणाला पण आश्चर्य वाटत होतं ती माझी आई आहे हे समजल्यानंतर. आईचं वय आणि राहणीमान पाहून ती माझी बहीण वाटत होती. अजून कित्येक मुलं आईच्या सुंदरतेचे वेडे होते. आईने सांगितलं, आई जिथे जॉब करते त्यांनी आईला हे घर कंपनीतर्फे राहायला दिलं आहे. ऑफिसतर्फे आईला गाडी पण भेटली होती. आई चांगल्या पोस्टवरती काम करते. आई मला म्हणाली, मी लवकरच तुला तुझ्या पतीपासून घटस्फोट मिळवून देईल. तुला घाबरण्याची काही गरज नाही. आता तू एकटी नाहीस. तुझी आई आता तुझ्यासोबत आहे. आईच्या तोंडून हे सर्व ऐकून मला आनंद झाला. आता मी एकटी नाही. मला कुठं ना कुठं अमोलला सोडण्याचं दुःख होतं. मला अमोलची आठवण पण येत होती. परंतु जेव्हापासून मला त्याचं खरं रूप कळलं आहे तेव्हापासून मला समजले आहे तो पुढे जाऊन माझ्यासोबत काय करू शकतो. आई ऑफिसमधून परत आल्यानंतर माझ्यासोबत खूप वेळ गप्पा मारत बसायची. आई सांगत होती, मी माझे जुने सर्व मित्रमैत्रीण सोडून दिले आहेत. सर्वजण मला कमी लेखत होत्या. त्यांनीच माझ्या मनात विष पसरवण्याचे काम केले होते. मी म्हणाले, माणूस चुकीतूनच शिकत असतो आई. आईने माझ्यासमोर घटस्फोटचे कागदपत्र ठेवले. आई म्हणाली, हे पेपर मी तयार करून घेतले आहे. तू यावर सही कर. घटस्फोटाचे कागदपत्र पाहून माझ्या हृदयात एक कळ गेली. मी ते पेपर आईजवळचे घेतले आणि आईला म्हणाले, मी यावर सही करते. पण मला काही थोडा वेळ विचार करायचा आहे. मी तेव्हापासून दररोज ते पेपर पाहते. पण त्या पेपरवर सही करण्याची हिंमत माझ्यात नाही. आई मला दररोज ते पेपर मागत होती जेणेकरून अमोलची पण सही त्या पेपरवर घेता येईल. आता मला इथे राहून 1 महिना निघून गेला होता. एके दिवशी रात्री मला तहान लागली म्हणून मला जाग आली. तसे तर आई नेहमी माझ्या रूममध्ये पाण्याचं जग भरून ठेवत होती. परंतु आज माझ्या रूममध्ये पाणी ठेवलं नव्हतं. मी माझ्या व्हीलचेअरवर बसले आणि किचनमध्ये जाऊ लागले. तेव्हाच मला आईच्या रूममधून बोलण्याचा आवाज ऐकू आला. मला हे ऐकून आश्चर्य वाटले. मी विचार केला, आई कोणाला बोलत आहे ते पाहावं. रात्रीच्या वेळी आईच्या रूममध्ये कोण असेल? आईने तर मला सांगितले होते तिने सर्वांशी संबंध तोडले आहेत. मी लक्षपूर्वक काय बोलत आहेत ते ऐकत होते. एका पुरुषाचा आवाज मला ऐकू येत होता. आईला तो माणूस म्हणत होता, तू लवकरात लवकर तुझ्या मुलीला त्या घटस्फोट पेपरवरती सही करायला सांग, नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. कदाचित तो व्यक्ती माझ्या आईचा बॉस होता. परंतु रात्री यावेळी तो आईच्या रूममध्ये. मला हे सर्व योग्य वाटत नव्हतं. नंतर तो माणूस आईला म्हणाला, तू माझ्याशी लग्न करण्याचा विचार करत आहेस. तुझे स्वप्न तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा तू माझं काम करशील. जर मी तुझ्याकडून माझं घर आणि गाडी परत घेतली तर तू रस्त्यावर येशील. तू अजूनही तुझ्या मुलीला घटस्फोट देऊ शकली नाहीस. मी किती काय केलं. तुझ्या मुलीच्या मोलकरणीला मी पैसे दिले. तिला घरातून बाहेर काढले. तुझ्या मुलीच्या मनात संशय निर्माण केला. खोटे पुतळे तिच्या बेडखाली बनवून ठेवले आणि तू अजूनही घटस्फोटाच्या पेपरवर साधी सही घेऊ शकली नाहीस. ही अपंग मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात मला नकोय. मला धक्का बसला. हे दोघं माझ्याबद्दलच बोलत होते. नक्कीच हा व्यक्ती माझ्या पतीचा अमोलचा वडील होता. तेव्हा माझी आई त्यांना म्हणाली,
जसं तू बोलत आहेस अगदी तसंच होईल. आता तुला तक्रार करण्याची संधी मी देणार नाही. मी आता माझ्या मुलीच्या मनात माझी जागा निर्माण केली आहे. त्यासाठी मला किती वेळ लागला ते तुला माहीत नाही. मी उद्याच घटस्फोटच्या पेपरवरती तिची सही घेईल. आता मला सर्व काही समजले होते. मला माझ्या मोलकरणीचा आता अतिशय राग येऊ लागला. मी तिचं ऐकून माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या पतीवर विश्वास केला नाही. मी किती सहजासहजी त्याला सोडून इथे निघून आले आहे. जी आई मुलीला तिचे विष देऊ शकते ती अचानक एवढी दयाळू कशी काय होऊ शकते? हा विचार माझ्या मनात का नाही आला? हा विचारपूर्वक केलेला प्लॅन होता आणि या प्लॅनमध्ये माझी मोलकरीण सुद्धा सहभागी होती. मी तिच्या बोलण्यात आले. त्यांनीच तो पुतळा माझ्या बेडखाली ठेवला होता आणि ही मनगडण कथा बनवली होती. मला एकाकी श्वास गुदमरल्यासारखे वाटले. मला इथून निघून जायचं होतं. मी गप्प जाऊन माझ्या रूममध्ये आडवी पडले. मी माझ्या आईला जाणवू दिले नाही की मला तिचं सत्य समजलं आहे. दुसऱ्या दिवशी आई ऑफिसमध्ये गेली तेव्हा घरातील मोलकरीण माझ्यावर लक्ष देण्यासाठी ती घरात आली. ती नेहमी माझ्यासोबत राहत होती. अगोदर मला माहीत नव्हतं ती माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी येत आहे. परंतु जेव्हा आईचे सत्य मला समजले तेव्हा माझ्या लक्षात आले ती मोलकरीण माझ्या आईची आवडती मोलकरीण होती आणि विश्वासू होती. ती माझ्यावर लक्ष ठेवते. मी तिला म्हणाले, कृपया करून तू माझी मदत कर. मी तुला म्हणशील तेवढी रक्कम द्यायला तयार आहे. तू मला माझ्या पतीच्या घरी घेऊन चल. माझी आई चांगली स्त्री नाही, ती एक वाईट स्त्री आहे. तिने फक्त माझ्यासमोर चांगलं वागण्याचं नाटक केलं होतं. तिला फक्त माझा घटस्फोट घडवून आणायचा होता. तिला माझं घर उद्ध्वस्त करायचं होतं. माझं घर उद्ध्वस्त केल्यानंतर ती त्या माणसासोबत लग्न करून मला सोडून निघून जाईल. कृपया करून तू माझी मदत कर. देव तुझं भलं करेल. माझी गयावया करून केलेली विनंती ऐकून त्या मोलकरणीला कदाचित माझ्यावरती दया आली आणि तिला काही पैशांची गरजसुद्धा होती. त्यामुळे ती माझी मदत करायला तयार झाली. तेव्हा मी माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्या मोलकरणीला दिल्या. मी तिला म्हणाले, यानंतर तू मला जेवढी रक्कम मागशील तेवढी मी तुला द्यायला तयार आहे. तू फक्त आत्ता माझी मदत कर. तिला खूप आनंद झाला होता. तिने मला एका ॲटो रिक्षामध्ये बसवले आणि सरळ अमोलकडे नेले. माझा पती अजूनही माझ्या आठवणीमध्ये हरवला होता. माझ्या आठवणीमध्ये त्यांची तब्येतसुद्धा खराब झाली होती. मला एकाएकी पाहून ते चकित झाले आणि मला म्हणाले, स्मिता, न सांगता तू कुठे गेली होतीस? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. माझ्याकडून अशी कोणती चूक झाली होती ज्यामुळे तू मला सोडून निघून गेलीस? मी म्हणाले, अमोल, मला माफ कर. आपल्या मोलकरणीने मला सांगितलं होतं तुम्ही मुलींचा वापर करतात आणि त्यानंतर त्यांना जीवाशी मारून टाकतात. तिने मला माझ्यासारखे दिसणारे पुतळे आपल्या बेडखाली असलेले दाखवले होते. एवढं बोलून मी अमोलला सर्व काही सत्य सांगून दिले. मोलकरणीला शोधले तरी ती घरात कुठेच दिसत नव्हती. अमोलला तर काहीच माहीत नव्हतं. जेव्हा मी घर सोडून गेले तेव्हा त्या मोलकरणीने अमोलला सांगितले होते मी घर सोडून माझ्या वडिलांकडे गेले आहे. तिने अमोलला सांगितले होते तुमची पत्नी आता इथे कधीच परत येणार नाही. तिने जाताना मला सांगून गेली आहे ती आता या घरात कधीही परत येणार नाही. मी अमोलला सांगितले, मी तुम्हाला घाबरले होते. मला तुम्ही माफ करा. मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. ज्या मुलीच्या आईवडिलांनी तिला मारून टाकलं आणि त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तिला वापरलं असेल, ती मुलगी अशीच बनून जाते. ती लगेच कोणावरही विश्वास ठेवते. परंतु आता मला कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. मी म्हणाले, माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्याचा हा एक प्लॅन केला आहे. दोघं आपापसात मिळाले आहेत. तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला त्यांची सून म्हणून स्वीकारू शकत नाहीत. त्यांना तुझ्यासोबत पावलावर पाऊल टाकून चालणारी धडधाकट सून हवी आहे, जिच्यात काही कमतरता नसावी. यासाठी ते माझ्या आईसोबत लग्न करायला पण तयार आहेत. परंतु या अगोदर ते दोघं आपल्या दोघांचा घटस्फोट घडवून आणणार होते. सर्व सत्य समजल्यास अमोलला मात्र धक्का बसला. तो म्हणाला, मला माझे वडील अगोदरपासूनच आवडत नाहीत. त्यामुळेच मी माझ्या वडिलांपासून वेगळं राहतो आणि तुला सुद्धा त्यांच्याबद्दल काहीही सांगितलं नाही. मी त्यांच्या अशा वागण्याने खूप वैतागलो आहे. ते प्रत्येक सुंदर स्त्रीला लग्नाचं स्वप्न दाखवतात.
आणि त्यांच्या पैशाचं आमिष दाखवून त्या स्त्रीकडून चुकीचे कामं देखील करून घेतात आणि जेव्हा त्यांचा हेतू साध्य होतो तेव्हा ते त्या स्त्रीला सोडून निघून जातात. अमोलचे बोलणे ऐकून मला त्यांचं म्हणणं समजलं होतं. ते माझ्या आईचा उपयोग करून घेत होते. त्यांना तिच्यासोबत लग्न करायचंच नव्हतं. अमोल म्हणाला, मी तुला कधीही सोडणार नाही. मी त्या मोलकरणीला कामावरून काढून टाकेल. माझ्या पतीने माझा हात तेव्हा घट्ट पकडला होता. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. असे लोक जे प्रॉपर्टीच्या लोभासाठी तुमचे घर उद्ध्वस्त करतात त्यांच्यावर कधीही तुम्ही विश्वास ठेवू नका. माझ्या आईला पण आता सर्व काही समजले होते. ती माझ्या घरी आली. तिला काळजी वाटत होती. त्यांना चिंता वाटत होती असं म्हटलं तरी चालेल, कारण मी अमोलसोबत राहिले तर तिच्या हातात आलेली संपत्ती निसटून जाणार होती हे तिला जाणवलं होतं. खरं सांगायचं तर तिला कोणावरच प्रेम नव्हतं. ती फक्त प्रॉपर्टीची लोभी स्त्री होती हे मला माझ्या लहानपणी जाणवलं होतं. माझी आई मला म्हणाली, तू माझी मुलगी आहेस स्मिता. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. तू बघ, मी तुझ्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करेल. त्यानंतर तुझे चांगल्या माणसाशी लग्न करेल. हा माणूस चांगला नाही, तो तुझा जीव घेईल. मी तुला या माणसापासून घटस्फोट मिळवून देईल. तेव्हा मी म्हणाले, मला आता तुझा खरा चेहरा दिसला आहे आई. आता मी अमोलसोबतच राहणार आहे. मी मूर्ख होते. मी तुझ्यावर लगेच विश्वास ठेवला. मला समजायला हवं होतं तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीच्याच नाही. तेव्हा ती म्हणाली, हे काय बोलत आहेस स्मिता? मला तुझ्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचेच आहेत. तू तर मला माफ केलं होतं ना? तेव्हा मी म्हणाले, मी त्या दिवशी रात्री तुमचे सर्व बोलणे ऐकले होते. जर आता तुम्ही माझ्याशी जबरदस्ती केली घरी नेण्यासाठी तर मी आत्ता पोलिसांना बोलवून घेईल. पोलिसांचं नाव ऐकून माझी आई घाबरून गेली. मी म्हणाले, मी खूप मोठी चूक केली होती, माफ करून. तुम्ही माफ करण्याच्या लायकीच्या नाहीत. नंतर मी माझ्या आईची दया न करता त्यांना जीवाशी मारण्याच्या आरोपाखाली लगेच तुरुंगात पाठवलं होतं. मी तात्काळ पोलिसांना सांगितलं होतं. तिने मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा पोलीस तिला घेऊन निघून गेले. मी कधीच असे केले नसते, परंतु मला माहीत होतं तिला माझ्या आयुष्यात आनंद आलेला कधीच बघवला नसता. परंतु मी देवाचे आभार मानते. आता सर्व काही व्यवस्थित झालं होतं. अमोलने मला सांगितलं. त्याने मला खूप शोधलं होतं. अमोल म्हणाला, कदाचित तू माझ्यावर विश्वास ठेवला असतास तर. तुझे आईवडील चुकीचे होते. मी अमोलची माफी मागितली की मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आता आम्ही दोघं आनंदात एकत्र एका घरात राहत आहोत. मी अमोलसोबत शहरातून बाहेर माझ्या पायाच्या उपचारासाठी आले आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन झाल्यानंतर सांगितले होते आता मी चालू फिरू शकते. अमोल माझी एवढी काळजी घ्यायचा की ते पाहून मी देवाचे आभार जितके मानावे तेवढे कमीच होते. ऑपरेशननंतर आता मी हळूहळू बरी होऊ लागले. माझ्या पायावर मी चालू फिरू लागले आणि यावेळी अमोलने माझी खूप मदत केली होती आणि काळजी देखील घेतली होती. मी देवाचे जेवढे आभार व्यक्त करू तेवढे कमीच आहे. त्याने मला एवढं प्रेम करणारा जोडीदार दिला होता. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.